आणि आता थेट जायात भाजप नेते रवींद्र चव्हाण बोलतायत। कमिट्या तयार करून ते खालच्या लेवल्सवरती ते पहिल्यांदा प्राथमिक ज्या चर्चा आहेत त्या संदर्भातल्या करतील, परंतु महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भामधले जवळजवळ सकारात्मक जी पुढे गेलं पाहिजे असं ऑलरेडी पार्टी म्हणून निर्णय केलेला आहे। परंतु या ठिकाणी बहुत तुल्यबळ ताकद आहे दोन्ही पक्षांची। मुंबई ताकद सर्वाधिक पाहायला मिळते, त्या ठिकाणी नेमकं कसं गणित जुळून आणणार आहे? खरं तर आपल्याला सर्वांना मी मध्यंतरी पण एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या या सरकारमध्ये जनतेचं हित याला प्रथम प्राधान्य देणं हे कधीही गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये लोकहिताच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यामधील असणाऱ्या डेव्हलपमेंट्स या विषयामध्ये पॉझिटिव्ह मेसेज हा खालीपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे पॉसिबिलिटी आहेत की सर्व ठिकाणी महायुतीमध्येच निवडणुका करण्याचा प्रयत्न हा सर्व पक्षांकडून केला जातो। विशेषतः नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असेल किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। एकीकडे आपण पाहिलं असेल तर तुम्ही अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेत आहे। या दोनही प्रमुख नेत्यांना तुम्ही एका टेबलवरती बसून नवी मुंबई पालिकेसंदर्भात चर्चा करणार आहात का? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, खरं तर वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं। राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण विचार करता किंवा ज्या पद्धतीने विचार करता, जनतेचं हित हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार हा नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय हा पार्टीने केलेला आहे। पण या ठिकाणी पक्षांची ताकद समसमान आहे, त्या ठिकाणी नेमकं कसं? भाजपचा उल्लेख करताय, राष्ट्रवादीचा उल्लेख अद्यापही झालेला नाहीये। मुंबईत आशिष शेलारांनी भूमिका घेतली होती, नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सोबत युती होणार नाही। उर्वरित महानगरातल्या महापालिका महत्वाच्या तुम्ही सांगता। खरं तर महायुतीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या पातळीवरती केले जाणार आहेत। आता महायुती यासाठी आपण म्हटलं जातं की महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही, राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत, RPI आहे, इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत। त्यामुळे सर्वच्या सर्व घटक पक्ष हे महायुतीमध्ये येतात। त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जी कमिटी तयार केली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा ही करूनच त्या संदर्भातले निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या पक्षातले कार्यकर्ते किंवा नगरसेवक आपण देवाणघेवाण झाली म्हणा किंवा फोडले म्हणा, पण अशा पद्धतीनं पुढच्या निवडणुकांमध्ये होणार नाही याची काही काळजी घेणार आहात का? तसं काही पॅक्ट झालंय का? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, सर्वच गोष्टीची चर्चा ही जाहीरपणे होणं हे काही अपेक्षित नाही, परंतु एक गोष्ट फार सकारात्मक या संदर्भामध्ये महायुतीचा बाबतीमध्ये निर्णय होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। निवडणुकांमध्ये जागांचा फॉर्म्युला नेमका कसा ठरवणार? ठाण्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, तिकडे मग भाजप किती जागा घेणार, कल्याण डोंबिवली नवी मुंबई या जागांचा तिढा नेमका कसा सोडवणार? कारण 3 पक्ष महत्वाचे हे या निवडणुकांमध्ये असणार आहे। त्याच संदर्भातच आम्ही असं म्हटलं की 29 वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत। या 29 महानगरपालिकांमध्ये त्या ठिकाणची असणारी परिस्थिती ही रोज बदलत जाते। पूर्वीची आणि आताच्या परिस्थितीमध्ये फार फरक आहे। त्यामुळे त्या ठिकाणची असणारी जी प्रमुख नेते मंडळी जी आहेत
त्यांच्या त्या संदर्भामध्ये केल्या गेलेल्या कमिट्या आहेत, त्या कमिट्या त्या संदर्भामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये त्याची सुरुवात करतील आणि मग त्या संदर्भातले अंतिम जे निर्णय असतील ते अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेण्याच्या संदर्भात ठरवलं जाईल. भाऊ, युती होण्यामध्ये तुमची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून आल्या असं म्हणायचं आहे.